ठीक आहे, स्वागत करूया. 2019 या वर्षाच्या बॅचचा विद्यार्थी बंडू नारायण माने, त्यांचं गाव आहे तरुलिटी. सध्या नागपूर इथं फॉरेस्ट गार्ड या पदावरती त्यांची नियुक्ती आहे. ज्या वेळेस तिने नागपूरवरनं इकडं गावाकडे सुट्टीला येतात आणि 4-5 दिवसाची सुट्टी असेल, तर विद्यार्थ्यांना फॉरेस्ट गार्ड बद्दलची माहिती कमी आहे आणि ती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि आपल्या भागातले जे विद्यार्थी आहेत ते फॉरेस्ट गार्ड मध्ये, जसं पोलीस भरतीमध्ये आपल्यातले विद्यार्थी भरपूर आहेत, आर्मी भरतीमध्ये भरपूर आहेत, एमपीएससी मध्ये पण एक आपले विद्यार्थी आहेतच, पण आपल्याकडे फॉरेस्ट गार्ड म्हटलं की थोडस दुर्लक्ष होतंय. पण त्याही क्षेत्रात आपल्याला चांगली संधी आहे. ते क्षेत्र नेमकं कसं आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला जी डिटेल माहिती आहे ते आपण आज सरांच्याकडनं काय करू समजून घेऊ. परत एकदा मी त्यांचं स्वागत करतो. सप्टेंबर, कारण सप्टेंबर महिन्यात पण इथे एक लेक्चर झालं होतं मार्गदर्शनचं, तेही त्यावेळेसही त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यानंतर जाहिरातीत थोडासा विलंब किंवा आपल्याकडची विद्यार्थी ती जाहिरातीचा फॉर्मच नाहीत भर. ठीक आहे, 2 मिनिट. सत्कारासाठी माळी मेजर तुम्ही या पुढं. इधर फोन या वर इकडे. दोनच मिनिटं देतो मी तुम्हाला. नाळाच्या वर ठेवायला. नमस्कार सर्वांना. सरांनी माझा परिचय तर करून दिलाच. आता मी काय माझ्याबद्दल जास्त सांगत बसत. वनरक्षक पद काय आहे, वन आणि वन विभाग काय आहे हे सांगतो तुम्हाला, आणि थोडक्यात त्याबद्दलची अभ्यासाबद्दलची मी कसं करत होतो, मी अभ्यास कसा करत होतो किंवा त्याच्याबद्दलची थोडक्यात स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. वनरक्षक म्हणजे काय नेमकं? वनरक्षक म्हणजे वन विभागामध्ये एक सगळ्यात क्लास 3 ची पोस्ट आहे. वन मजूर खाली आपल्या वनरक्षक, त्यानंतर अशी म्हणजे एक 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 गोष्ट वनरक्षक, नंतर राऊंड ऑफिसर झाल्यानंतर आरएफओ नंतर एसीएफ टू डीसीएफ झाल्यानंतर सीसीएफ पीसीसीएफ अशी लेवल आहेत. त्यामध्ये आपल्या क्लास 3 ची पोस्ट ही वनरक्षक पदाची असते आणि क्लास 4 वन मजूर, आणि तिथून पुढे क्लास 3 ची आरओ ची पोस्ट आहे आणि क्लास 2 ची राजपत्रित आरएफओ पदासाठी सायन्स लागतं. त्यामध्ये बायोलॉजी केमिस्ट्री चालतात. पण वनरक्षकाचं कसं आहे, आपल्या सरळ साधे सोपे भाषेत सांगायचं म्हणलं तर आपले पोलीस भरती करणारी मुलं झाली किंवा आर्मी करणारी मुलं झाली, त्यांचं क्वालिफिकेशन हे 12वी, वनरक्षकची पोस्ट ही 12वी वरच आहे. 12वी पात्र झाला समजा, त्याला सायन्सची पात्रता असावी असं काही नाही, किंवा कॉमर्स असावं असं काही नाही, आर्ट्स असावं असं काही नाही. कोणत्याही शाखेची पदवी फक्त 12वी पाहिजे त्याला. 12वी जो उत्तीर्ण असेल तो ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर कसं आहे, त्याचा 120 मार्काचा पेपर, आधी 120 मार्काचा पेपर तो ऑनलाईन असतोय. ऑनलाईन मध्ये काय 120 मार्कामध्ये 30 मार्काचं मराठी, 30 मार्क इंग्रजी, 30 मार्क म्हणजे 30 क्वेश्चन असतात. तसं 30 मार्काचं क्वेश्चन
30 मराठी, 30 इंग्रजी, 30 गणित प्लस बुद्धिमत्ता आणि 30 जनरल नॉलेज ऑल जीके. माझं अक्षर समजून घ्या, तरी समजत नसलं तरी. वनरक्षक पेपर पॅटर्न कसा असणार? एक्झाम समजा. समजतंय काय? मराठी 30, 2 इंग्लिश 30, तिसरं गणित अँड बुद्धिमत्ता हे 30 आणि 4 ऑल सामान्य ज्ञान समजा जीके हे 30. त्याचा टोटल 120 मार्काचा पेपर असणार. त्यापैकी 54 ला क्वालिफाय आहे. आमच्या वेळी काय होतं, निगेटिव्ह वर झाले तो क्वालिफाय झाला, पण 54 ला जर क्वालिफाय फक्त आपण नावालाच होईल. आपल्याला म्हणजे पूर्ण पुढे आपण ह्याला फिजिकलला क्वालिफाय होऊ शकतोय, पण मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येण्याची 99% गॅरंटी नाहीच. त्यापेक्षा काय, याला कमीत कमी 90 अबोव्ह मार्क पाहिजेत. 90 जास्तीत जास्त, कमीत कमी 80 जर तुमचं फिजिकल चांगलं असेल, 80 प्लस 80 पैकी 80 मार्क असेल फिजिकलला किंवा 70 येत असतील तर चान्सेस आहेत, पण गॅरंटी नाही. इथं जर 90 पडले समजा, तुम्हाला 90 जर पडले आणि जर इथं फिजिकलला 70 आले, 9 7 16 160 टोटल होईल. 160 ला तुमचं काम होऊन 59 मार्क आले. त्याच दिवशी माझा 11 जूनला पेपर झाला होता. 11 जूनला पेपर झाला आणि माझ्यासोबत अजून एक मुलगा होता, आपल्याच क्लासचा होता. तो जर त्यानं अटेम्प्ट केले 110 आणि मी अटेम्प्ट केले होते फक्त 68. तो मला बाहेर आल्यानंतर म्हणला, पेपर एवढा इझी होता की मी आरामात पास होऊन जातोय. मला डोक्याला टेन्शन आलं की आता कसं होईल, कारण मी तर फक्त 68 अटेम्प्ट केले होते. पण ज्यावेळी रिझल्ट आला होता त्याला फक्त 28.5 मार्क होते आणि मला 59 होते. त्याच्याकडे अॅक्युरसीच नव्हती. तो निगेटिव्हचा पॉईंट आहे. निगेटिव्ह आता जर तुम्हाला निगेटिव्ह नाही त्यामुळे काय विशेष नाही. आता फिजिकल आलं. तर फिजिकल काय आहे, 17 मिनिटाच्या आत. 17 मिनिटाच्या आत आला, जर 16:50 आला की 16:59 आला तर त्याला 80 पैकी 80 मार्क आहेत. त्यानंतर मग तुम्ही समजा 18 मिनिटाच्या आत आले तर 70 मार्क, 19 मिनिटाच्या आत आले तर 60 मार्क. असे तुम्हाला प्रत्येक मिनिटाला 10 मार्क कमी होत आलेत. हा, रनिंग 5 किलोमीटर, 5 किलोमीटरचा टाइमिंग आहे हा. 5 किलोमीटर मुलींना 3 किलोमीटर आहे आणि मुलांना 5 किलोमीटर आहे. म्हणजे प्रत्येक मिनिटाला 10 मार्क कमी होतात आणि इथून 20 मिनिटं झाले, 20 मिनिटाला 50 मार्क आणि त्यातून पुढं मग 5-5 मार्काचा डिफरन्स होत होतो. 45, 40 असं पूर्ण शेवट 0 होऊपर्यंत तुम्ही पळू शकताय. तुम्हाला मार्क तेवढे मिळत नाहीत. त्यामुळं जास्तीत जास्त या 3 पर्यंतच डिपेंड राहतो. मला 60 होते. 18:44 टायमिंग होता माझा. 119 टोटल झाली. 59 इकडं आणि 60 तिकडं. दोन्ही मिळून 119 झाली. तर 119 ला माझं त्यावेळेला ओपनचं सिलेक्शन होतं. कारण त्यावेळेला असं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं नाशिकला पोरं मिळालीच नाहीत. म्हणजे सिलेक्शनच नाही झालं त्यांचं. म्हणजे पोरं मिळाली नाहीत, म्हणजे तेवढ्या जागा होत्या, पण त्या ठिकाणी पोरं क्वालिफाय नाही झाले एक्झामलाच. त्यामुळे त्यावेळेस जास्त टफ कॉम्पिटिशन होतं. आता निगेटिव्ह नसल्यामुळे क्वालिफाय होऊन जातात. हा, इव्हेंट फक्त 5 किलोमीटर, बाकी काहीच नाही. 5 किलोमीटर झालं तुमचं, मग ऑल मेरिट एक लागणार, 155 समजा किंवा 160 जे काय आहे ते. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला त्यानंतर एक मेरिट लागणार. ते मेरिट लागल्यानंतर मग तुम्हाला बोलवलं जातं 25 किलोमीटरला. 25 किलोमीटर फक्त 4 तासात तुम्ही कसंही कम्प्लीट करा. पळा, चाला, रांगा, काही करा. फक्त कम्प्लीट झालं पाहिजे. हा, काय झालं? आणि ह्याचं पोलीस भरतीचा जसा पॅटर्न असतोय तसाच ह्याचा पण असतोय. फक्त परीक्षा ऑनलाईन आणि त्यानंतर फिजिकल झालं तर दोन्हीचे मेरिट झाल्यानंतर मग लास्टला 25 किलोमीटर, 25 किलोमीटर झाल्यानंतर मेडिकल. फक्त विषय एक्झाम. आणि आता प्रत्येक ठिकाणी एक्झामच झाल्या. एक्झाम शिवाय क्वालिफाय नाही समजा.
बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू असतोय. हं. त्यांना शंका असते की आता मी पोलीसचा पण अभ्यास करावा लागलो आणि येणाऱ्या जाहिरातीत मला वनरक्षकचा पण अभ्यास करायचाच आहे. पोलीस आणि वनरक्षकला जे कॉमन सब्जेक्ट आहेत जसं मराठी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, फॉरेस्ट डिपार्टमेंटला तुम्ही गेल्यानंतर फक्त इंग्रजी ग्रामरचा तिथं काय होतोय भाग वाढतोय. बरोबर? आता ज्या वेळेस 2019 सिलेक्शनचं वर्ष आहे. असं नसणार आहे की 2019च्या जानेवारीला अभ्यास चालू केलता आणि सप्टेंबरला सिलेक्शन झाले. बरोबर? म्हणजे त्याच्या आधी पण अभ्यास चालू आहे. मला आठवते की कॉलेजच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर जसं तुमच्यात बसलेल्यापैकी काही जणांचे कॉलेजचे ड्रेस दिसतेत, तसंच सेम याचा पण ड्रेस कोड होता. म्हणजे ऍडमिशन होतं कॉलेजला, पण इतर वेळेत वेळ न घालवता क्लास आणि अभ्यासिका या दोन्ही गोष्टी त्यावेळेस कंटिन्यू चालू होत्या. आणि कंटिन्यू जे काही अभ्यासाचं सातत्य आहे, त्याचाच रिझल्ट परत काय आला, फॉरेस्ट गार्डला सिलेक्शन झालं. फॉरेस्ट गार्ड नसतं तर पोलीस भरतीला किंवा एमपीएससीला त्याचं भविष्यात सिलेक्शन झालं असतं. पण प्रत्येकाची इथं येणाऱ्या म्हणजे प्रत्येकाला इथं नोकरीसाठी काय येतोय तर आपली घरची परिस्थिती तेवढी म्हणावी इतकी चांगली नाही. अशी लय हालाकीची नाही की बाबांनो आम्ही काजू बदाम खाऊन गरिबीत दिवस काढलेत. अशाही ह्याच्यातली गरिबी नाही. पण एकंदरीत कसं आहे, आई वडील वगैरे काम करतात म्हणजे मुलांना त्या गोष्टीची जाण पाहिजे सगळ्यात महत्वाची. की मुलांना ज्या वेळेस घरात ते सांगतील की मला क्लासची फी आहे, मला पुस्तक घ्यायचे आहे. म्हणजे घरचे काम दिवस रात्र करायला लागले तर करतील. पण तुम्हाला ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा पुरवतात. बोलवायचं कारण हेच असतं की 6 वर्षाच्या पाठीमागे त्यानं जी केलेली सुरुवात होती ती तुमच्यापेक्षा खडतर होती. आज तुम्हाला क्लासच्या बाबतीत, अभ्यासिकेच्या बाबतीत सुविधा एकदम जास्त चांगल्या दर्जाच्या आहेत. म्हणजे जो विद्यार्थी पूर्वी पुण्याला जाऊन, बाहेरच्या ठिकाणी जाऊन शिकायचा, त्या सुविधा इथं आहेत. ज्यावेळी बंडू इथं होता, त्यावेळेस आमची टेबलची लायब्ररी होती. आणि 24 तास ही तिथंच राहायची, तिथंच अभ्यास करायचे, त्यांचं चालू होतं. पण कधी क्लासचं लेक्चर चुकवलेलं नाही, कधी अभ्यासात खंड नाही, कधी फालतूपणा नाही. आणि या सगळ्याच त्याला आउटपुट काय येतो? सिलेक्शन आहे ना. सिलेक्शन होणं म्हणजे असं आहे का, की सहज आपला चालला होता आणि याला घेतलाय भार्याबाबत चल भरतीला. बरोबर? म्हणजे पूर्वी एक 20 वर्ष मागे तुम्हाला एक्सप्रेसमॅन सांगू शकतो, की मी मित्राबरोबर गेलो होतो आणि मला पण तिने घेतला. म्हणजे त्या झाडापर्यंत पळून या आणि तुला सिलेक्शन केले. तर कॉम्पिटिशन एकदम हाय झाले. इथं बोलवायचं कारण असतं, की तुमचे जे काही क्युरी आहेत, तुम्हाला जे एरर आहेत अभ्यासात, बरोबर? तुम्ही प्रोफेशनल झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, की आता मी आर्मीला चालू केले, आर्मीत सिलेक्शन झालं तर ठीक. आर्मीला नाही झालं तर तू चालू करतोय पोलीस भरतीला. पोलीस भरती 28 पर्यंत जर त्याचा प्रॉपर अभ्यासक्रम, अभ्यास, त्याचा वेल गाईडनेस माहित नसेल, तर त्याचं पोलीस भरतीला पण सिलेक्शन होत नाही. मग त्याचा नवीन पायगंडा चालू होतो एमपीएससी करायची. एमपीएससीला मग आता पोलीस भरती आणि आर्मीला झालं नाही तर एमपीएससीला कुठनं होणार आहे? कारण मुळात त्याचा पायाच कसा असणार आहे? कच्चा आहे. त्याला फक्त नवीन नवीन मार्ग शोधायची सवय आहे. अभ्यासात तुम्हाला ज्या शंका असतील किंवा मला वाटतं की बाबा यानं जसा अभ्यास केलाय, तो सांगणारच तुम्हाला. ठीक आहे. पण तुमचंही मत आहे की बाबा मी अभ्यास करतोय, कधी कधी मन माझं भटकतंय. तुम्ही त्यावेळेस काय करत होता किंवा अभ्यासाची पद्धत काय होती, मित्र सर्कल कसा होता, बरोबर? याच्या मित्राचं सर्कल होतं त्यातले बऱ्यापैकी सगळे सिलेक्शन झालेलेच आहेत. येतं का लक्षात? तुमचं फ्रेंड सर्कल पण चांगला पाहिजे. आणि तुमच्या शंका या आहेत की बाबांनो येणारी वनरक्षकची जाहिरात आहे ती कधीपर्यंत येईल? आल्यानंतर जाहिरात सुटल्यानंतर लेखीचा अभ्यास करायला किती महिन्याचा कालावधी आहे? मी लेखी जर सर क्वालिफाय झालो तर मला पुढे ग्राउंडसाठी किती महिने तयारीला मिळतील? ह्या तुमच्या शंका आहेत आणि तुम्हाला त्या येत नाहीत कारण त्याची माहिती नाही तुम्हाला. उद्या तुम्ही समजा लेखीला क्वालिफाय झाला तर ग्राउंड किती महिन्याचा ही माहिती नाही. परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर किती महिन्यात परीक्षा येणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुमचं कसं चाललंय? चला सगळे चाललेत क्लासला, क्लासला जावा. सगळे चाललेत लायब्ररीला, लायब्ररीला चाललेत, लायब्ररीला जावा. असं नाही. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आणि प्रश्न पडले तरच तुम्ही पुढे तुमची प्रगती चालू होईल. मग इथं बऱ्यापैकी बसलेले सगळेच वनरक्षकची तयारी करणार आहेत. तुमच्या शंका त्यांना तुम्ही विचारा. बोला, तुम्हाला नवीन नवीन क्षेत्र माहिती पाहिजेत. मी सांगतो, आपल्याकडच्या मुलांना फक्त आर्मी आणि पोलीस 2च फॅक्ट माहिती असते. ती फॅक्ट काय वाईट नाहीत. आर्मीला गेलं म्हणजे काय वाईट झाले आणि पोलीसला गेला म्हणजे वाईट झाले असं काय आहे का? पण एका वर्षाची तयारी करताना
जर पोलीसची जाहिरात येत असेल, माझं वय त्याला बसतंय, फॉरेस्टची जाहिरात आले, तलाठीचे आले, माझं क्वालिफिकेशन त्याला चालतंय, तुम्ही त्या दृष्टीने एकसारखा अभ्यास केला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागाची पद्धत काय, पोलीसची जाहिरात सुटली तर हुर्रे सगळे पोलीसच्या मागे लागले आणि त्या पोलीसच्याच पिरियडमध्ये 1-2 महिन्यानंतर फॉरेस्टची जाहिरात असेल तर त्याला ढुंकून सुद्धा बघत नाही आपल्यात. आपल्याकडे असा समज आहे की मी फॉर्म भरलाय म्हणजे झाला, आता वर्दी शिवायलाच टाकले. ठीक आहे, एखाद्यानं फॉरेस्टचा फॉर्म भरला की त्याला असं वाटतं की आता मी टायगर बरोबर फोटोच काढणार आहे, असा सेल्फी. ते आपल्याला समजलंय. ती प्रोसेस तुम्हाला समजायला पाहिजे आणि ती प्रोसेस समजायसाठी तुम्हाला प्रश्न दिले पाहिजेत मागासारखे आणि ते तुम्हाला हे व्यासपीठ आहे, तुम्ही इथं बोलले पाहिजे. तुम्ही इथं नाही बोलला तर तुमचे प्रश्न तुमच्याकडेच राहिले. लक बाय चान्स एखादा विद्यार्थी क्वालिफाय झालाच लेखीला, तर त्याला हे माहिती नसते की फिजिकल किती दिवसानं आणि फिजिकलला काय केलं पाहिजे. तर तो लेखीला क्वालिफाय आणि फिजिकल मधनं आउट आहे आणि मी याच्या आधी पण बऱ्याचदा सांगितलंय. तर झाल्यानंतर बाहेर आल्यावर बरेच विद्यार्थी असे असतात की माझं सिलेक्शनच झालंय म्हणते आणि मार्क किती याच्यात 28च्या आसपास. मगाशी बघितलं ना तुम्ही. हे सेम असतं. मग अशा चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. मी करंट अफेअरचा अभ्यास करणार आहे, वनरक्षकला ग्रामर करणार आहे. तिने सांगितलंय. बाकी तुम्हाला इतर गोष्टींचं मार्गदर्शन असते, पण तुमचे काही शंका ते विचारल्या पाहिजेत ना. बसलाय का तुम्ही? त्यासाठीच आहे. ठीक आहे, बोला. काय म्हणले? हा हा किती क्वेश्चन पडले होते? म्हणजे कशावरती? करंट अफेअर्सचे. करंट अफेअर्सचे किती 5 ते 6 क्वेश्चन होते. निगडीत म्हणजे जागतिक घडामोडीवर एक होता आणि अदर महाराष्ट्रावर 3-4 होते. नाही, जगाच्या ह्याच्यावर नाही, शक्यतो नाही समजा जगाच्या ह्याच्यावर. एखाद्या यालाच पडणार. जास्तीत जास्त भारत आणि महाराष्ट्र. जीएसच्या बाबतीत यापूर्वी पण बऱ्याचदा झाले, मगाशी पण सांगितलंय की जीएस म्हणजे एक मोठा समुद्र आहे आणि समुद्राच्या काठावर उभा राहून एक चमचा पाणी काढून त्याची पातळी कमी झाली का बघणं असा खुळा प्रकार आहे. जीएसला व्याप्ती नाही. पण ज्यावेळी तुम्ही तयारी करता त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल बेसिक माहिती पाहिजे, पॉलिटिक्स मधली काही कलम बेसिक माहिती पाहिजेत, इतिहासात समजा वन विभागाशी संबंधित इतिहासातल्या काही घडामोडी असतील, जसं झाडाला मिठी मारून एक आंदोलन होतं, कुठला आहे ते चिपको आंदोलन, त्याच्या अनुषंगाने एका दुसरा प्रश्न पेपरला विचारतील. करंट अफेअर मध्ये वनरक्षकला काय येणार की समजा आता ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय तर वन संख्या कमी झाली, ठीक आहे, त्यानंतर गाड्यांचं प्रमाण वाढलं, याच्याशी निगडीत प्रश्न पेपरला असतात आणि इंग्रजी ग्रामर मध्ये तुम्हाला आर्टिकल बाकीचे त्याला तुम्ही लेक्चर केल्यानंतर ते डिटेलमध्ये समजतं. पीवायक्यूचं प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्येक वेळी पीवायक्यू डेली एक्सप्रेशन सोडवलं पाहिजे, म्हणजे क्वेश्चन सोडवला पाहिजे. या पद्धतीने गेला तर ही प्रोसेस व्हायला तुम्हाला 4-4, 5-5 महिने लागतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी विचारल्यावर म्हटले की जाहिरात सुटल्यानंतर सुरू करणार आहे. जाहिरातीनंतर तुम्हाला वेळ असतो इथला 1-2 महिन्याचा. सरकारी काही बिनसलंच तर त्याचा कालावधी वाढत असतो. ठीक आहे. मी सरांनी जसं सांगितलं, आपल्याकडं म्हणजे आर्मीचं वेळ जास्त आहे किंवा कसं, माझं पण तसंच होतं. 2014ला 12वी झाली. 12वी झाल्या फक्त आर्मी चालू झालं माझं पण. आणि बरोबर 1.68 हाईट असल्यामुळं कधी कटणं, कधी आत जाणं, कधी रनिंग मध्ये बाहेर पडणं, कधी मेडिकल मध्ये बाहेर पडणं असं चालू झालं. 2014 आणि 2017 पर्यंत कधी टाइम गेला जीडीचा ते पण कळलं नाही. आणि त्यानंतर मग अक्कल आली की बाबा आपण अभ्यास करायला पाहिजे होता किंवा दुसरं काहीतरी बघायला पाहिजे होतं. त्यानंतर झाला पोलीस भरतीचा प्रवास सुरू. 2014 पासून 2017 पर्यंत काहीच नव्हतं केलं. फक्त रनिंग चालू होतं. त्यानंतर 2017ला पुण्याच्या कॅफे शॉप मध्ये पण जॉब केला 2-3 महिने. त्यानंतर इकडे आलो. मग एकदा एक बॅच फक्त 1-2 महिन्याच्या अगोदर केली होती. 2017च्या 16-17ची पोलीस भरती होती. त्यावेळेला रोहित सरांकडे 1-2 महिन्याची फक्त त्यावेळेला बॅच केली होती. आणि त्यानंतर सोडून गेलो होतो. त्यानंतर मग आलो. त्यानंतर 2018ला आलो इथं. 2018ला सुरुवातीला आल्या आधी सरांची भेट घेतली होती. तर आता अभ्यास चालू करायचा, कधीपासून चालू करायचा? तर म्हणले की जून जुलै 2018ला आपली एक बॅच 6 महिन्याची पोलीस बॅच सुरू होणार आहे. त्यामध्ये तू जॉईन होऊन जा. त्यानंतर तसंच केलं. तोपर्यंत म्हणजे जूनच्या 2018ला मी बॅच लावली पोलीस भरती 6 महिन्याची. आणि त्यानंतर काय करायचो, क्लास असायचा 11 ते 1:30, 11:30 ते 1:30. 1.5 तासाचा असा 11 ते 1:30 का 11:30 ते असं काय 1.5 तासाचा टाइम होता त्यावेळी. ते त्यावेळेला पेंटिंगची कामं पण करायचो. विठुरायाच्या वाडीला त्या सरकारी हॉस्पिटलचं काम चालू होतं. तिथं 8ला पेंटिंगला जायचो, 11 वाजेपर्यंत काम करायचो आणि अर्ध्या तासात इथं यायचो.
नंतर क्लास करायचो आणि वापस जायचो. ते 4-5 महिने जेवढे होते जाहिरात सुटेपर्यंत तेवढं तसंच करत होतो. एकदा काय झालं, फादर म्हणले, की "बास झालं तुझं आता आर्मी, पोलीस बास झालं. सगळं सोडून दे आणि पेंडिंगचं काम आता तुझं रुटीन व्यवस्थित चालू आहे, तेच कंटिन्यू कर." आणि पप्पाला फक्त 1च वर्ष मागितला. एवढं 1 वर्ष द्या माझ्याकडे. त्यावेळी माझं वय 23 होतं. 1 वर्ष द्या. 1 वर्षात मी जे पाहिजे ते करतो आणि मग नंतर तुम्ही जे म्हणाल ते करतो. त्या 1 वर्षात फक्त मी परीक्षा टार्गेट केल्या होत्या. कारण आता वेळ पण संपत आला होता. माझा पण वेळ संपत आला होता आणि त्यांची पण बघण्याची कॅपॅसिटी संपली होती, की एवढं करताय तर राहू दे, सोडून दे. त्यानंतर एक स्टाफ सिलेक्शन होती त्यामध्ये, एक पोलीस होती, एक वनरक्षक. वनरक्षक नंतर सुटली समजा. पण टार्गेट वनरक्षकची नंतर झाली. त्यात भाभा अनुसंधानचा एक ऑफलाईन फॉर्म सुटला होता तो एक आणि इंडिया ग्रुप टीचा एक फॉर्म सुटला होता. त्यामध्ये काय केलं, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला. तर त्यावेळेला 4-5 महिने तर अभ्यास झालाच नाही. फक्त क्लासला येणं, जाणं, येणं, जाणं. पण सरांचं लेक्चर असं होतं, बुद्धिमत्ता एवढं प्रॉपर झालं होतं ना माझं, 30 पैकी 28 किंवा 29 तर 100% म्हणजे 100% सुटणार म्हणजे सुटणार. आणि त्यात सरांचा एक इतिहासाचा विषय. इतिहास एवढा टॉप होता ना सरांचा, ते स्टोरी टाइप एकदम पोर्तुगीज कुठे आले, नंतर काय झालं, कसं झालं, ते सगळं पूर्ण एकदम स्टोरी टाइप सांगायचे आणि ते स्टोरी टाइप एवढं माइंडमध्ये फिट होऊन जायचं ना, की साल फक्त वाचायची फक्त गरज नव्हती. ते सरांनी एकदा रिव्हिजन केलं किंवा आपण एकदा रिव्हिजन केलं, इतिहास तोंडपाठ होऊन जायचा पूर्ण. ते सरांची स्ट्रॅटेजी ती पण लक्षात ठेवली होती. त्यानंतर काय केलं, जून 2018 पासून नोव्हेंबरपर्यंत तसंच चालवला का हे. नंतर मग हे जी ॲड सुटणार होती पोलीस भरतीची. सरांना म्हणलं, "सर लायब्ररी लावायची." सरांनी जेमतेम लायब्ररी सुरू केली. एस-एम हायस्कूलच्या जेमतेम समोर पहिल्यांदाच लायब्ररी सुरू आणि ती पण सरांनी काय केलं, नाईट प्लस डे दोन्ही पण सुरू केली. तर त्याचा मला फायदा झाला. सर म्हणे, "तुमच्या 4-5 जणांसाठीच मी खास करून लायब्ररी सुरू करत आहे." त्यामध्ये मी एक होतो, राहुल अ, राहुल खोत म्हणून एक होता, त्यानंतर राजू मलमे एक होता, रणजित बावरे आणि मी. छगन छगन चव्हाण छगन चव्हाण, चंदू जगताप. चंदू जगताप, छगन चव्हाण हे 5-6 जण होतो आम्ही. त्या 5-6 जण सर म्हणले, "तुमच्यासाठी खास मी नाईटला लायब्ररी ठेवत आहे. तुम्हाला जसा अभ्यास करायचा तसा करा." तर डबा घेतला संध्याकाळचा प्लस सकाळचा. सकाळचा पण 1-2 पोळी एक्स्ट्रा आणायची, 1-2 चपात्या. म्हणजे कसं ग्राउंडवरून आल्यानंतर तिथं काहीतरी खाल्लं तर मग 11 वाजेपर्यंत आपण थांबू शकतो. 4ला एकदा आलं, 4ला आल्यानंतर 4:30 पर्यंत आपण फ्रेश झालो, बसलो अभ्यासाला. 4:30 ते 6:30 पर्यंत 2 तास प्रॉपर अभ्यास करायचा. 6:30 नंतर अर्धा तास किंवा 15 मिनिटं जास्तीत जास्त. बाहेर पडलं मन फ्रेश होण्यासाठी. नंतर वापस अभ्यासाला बसलं. 7 ते 8, 8:30 पर्यंत अजून एक टॉपिक यायचा. असे प्रत्येक 2-2 तासाचे टॉपिक हे केले होते. आपल्याला जसं सुटेबल होईल तसं करा. म्हणजे असं बांधून नाही ठेवायचं स्वतःला, की बाबा ह्यानं तसं केलं म्हणून आपण पण तसंच केलं पाहिजे आणि आपल्याला होईलच. आता आपल्याला कधी अभ्यास होतोय आणि कुठल्या वेळेत होतोय. एक सकाळचा टाईम फ्रेश असतोय, चांगला होतोय. नाहीतर मग संध्याकाळचा. आणि दुपारच्या टाईमात मी गणित आणि बुद्धिमत्ताच करायचो. बुद्धिमत्ता तर रेअरच करायचो, कारण बुद्धिमत्ता माझा प्रॉपर होऊन गेला होता. गणित प्रॉपर रोज गणिताचा एक प्रकरण गणिताचं करायचं म्हणजे करायचं. त्याला 2 तास लागू दे किंवा 3 तास लागू दे मग. एक गणिताचं प्रकरण झालं, त्याला सोडून द्यायचं. नंतर फक्त आठवड्यातला 1-2 दिवस बुद्धिमत्ता घ्यायचा. त्यातलं एखादं प्रकरण जे समजा जे आपल्याला वाटतंय की अवघड आहे आणि त्यामध्ये पण कसं केलं होतं, आता मराठी व्याकरण समजा मराठी व्याकरण मिळून जातात. ते प्रॉपर प्रॉपर करून ठेवले ते. म्हणजे त्यामध्ये आपल्याला मार्क सोडायचाच नाही. असे त्यानंतर मग नोव्हेंबरपर्यंत मी फक्त क्लास केला. डिसेंबरला लायब्ररी लावली. डिसेंबर ते जूनपर्यंत पूर्ण लायब्ररी केली आणि क्लास क्लास बंद केला डिसेंबर, जानेवारीची ते पोलीस भरती बॅच संपल्यानंतर. फक्त आणि जशी काही शंका आली, तसं फक्त रोहित सरांचं केबिन गाठायचं. जसं काही शंका आली रोहित सरांनी असं कधीच नाही म्हणलं, "तू आता मला वेळ नाही नंतर भेट. आता मला वेळ नाही किंवा नंतर भेट." असं कधीच नाही म्हणलं. त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला मला त्यांनी सोल्युशन काढूनच दिलं. आता 5 जणांपैकी आम्ही 5-6 जणांमध्ये चंदू जगताप स्टाफमध्ये सिलेक्शन झाले त्याचं. नंतर राहुल खोत आहे, त्याचं आर्मीमध्ये झालंय. राजू मलमे होमगार्ड होता, त्याचं मुंबईला सिलेक्शन झाले. रणजित वावरे सोलापूर एस-आर-पी-एफला झालाय. ते आपल्यावर डिपेंड आहे. जर ग्रुप समजा तुम्ही फिजिकलचा चांगला बनवला, अभ्यासाचा लो बनवला, तर मग नाही होणार. आणि जर अभ्यासाचा चांगला बनला, फिजिकलचा लो बनला तरी सुद्धा नाही होणार. दोन्ही इक्वल पाहिजे. की माझं मत आहे की बाबांनो, तुम्हाला संधी जर जास्त माहिती असतील, तुम्ही कुठे गेल्यावर काय होतंय, तुम्ही कमी वयात लवकर सिलेक्ट होताय. मुलगा हुशार असतोय, त्याच्याकडे ती क्वालिटी असत्या. पण होतंय काय, त्याला सांगितलं नसतंय कुणी. वयाच्या 17.5 पासून 21 पर्यंत त्याच्या डोक्यात एकच थाट असते, आर्मी आर्मी. त्याला हेही माहित नसते की आर्मीला आपली हाईट बसत नाही. तिची 165 असते, कोणाची 168 असते काठावर. त्यानं कधी चेक नाही केलं.
त्याच्या डोक्यात फक्त एवढं असते की आमच्या गावात एक फौजी आहे, त्याला बघून मला फौजी व्हायचं आहे. आणि मग 21 पार झाल्यानंतर त्याला समजतं की माझ्या. पण माझं वैयक्तिक मत आहे की एका वर्षात तुम्हाला 4 संधी मिळत असतील तर त्याचं सोनं केलं पाहिजे तुम्ही. तर त्यात तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की मला नेसला तर शालूच नेसायचा आहे. बरोबर का? मला आर्मीचं माझं वय 17.5 आहे. मी आर्मीला पण जाईन. आर्मीची परीक्षा देऊन आलो, फिजिकल दिलं, पोलीसची सुटल्या, माझं क्वालिफिकेशन बसतंय. पोलीसला जाईन मी. वनरक्षकची जाहिरात आहे त्यालाही मी जाईन. एका वर्षात निकाल लागल्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर ठरवायचं आहे मला कुठल्या पोस्टला जायचं आहे. तुम्ही होणार नाही एकाही पोस्टला सिलेक्शन आणि उगाच सांगणार मी आर्मीला गेलो असतो तर मी ऍक्सिडेंट मारला असता. गेलो असतो जर तरच्या बाता झाल्या त्या. बरोबर? जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही तोपर्यंत कळणार नाही पाण्याची खोली किती आहे आणि तुम्ही किती फुटीचं जलतरण कुठं ते. बरोबर? आपण कुठेतरी गावातल्या विहिरीत नसतो कमरे एवढे पाण्यात आणि त्यात आपण डुबकी लावून दगड काढले असतात. आपल्याला वाटतं आपल्याशी कोण नाहीच. बरोबर? या संधी कळाव्यात, आपले वय काय आहे, कमी वयात मला कुठली संधी आहे ती माहिती व्हावी. यासाठी तुम्हाला तिने सांगितलं होतं. ठीक आहे? कुणाची काही शंका काय विचारायचं आहे? ना सगळ्यांना नाही. काही जणांना तिची कदाचित किंमत नसते. काही जण चालू याच्यात पण बोलत बसलेले असतात. त्याने वयाच्या 80व्या वर्षी जरी ते शेवटच्या श्वासावर असला आणि त्याला तुम्ही भेटला तरी ते त्याच्या जीवनात सिरियसली नसतं. लक्षात आलं? म्हणजे साईडला यमदूत जरी उभारला असलं तरी ते कोणावरती कॉमेडी करतच बसतं. हे त्यांना कशाचं गांभीर्य नसतं. निवांत असतात. परिस्थितीचं गांभीर्य नसतं. आई वडिलांचं कष्ट याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना असं वाटतं की आई वडिलांनी जन्माला घातले म्हणजे त्यांची चूक आहे काय? मला घातले तर मला सगळ्या सुविधा द्या असं नसतंय ते. तुम्हाला जग दाखवलंय तर तुमची जबाबदारी आहे त्यांना चांगले दिवस दाखवायला पाहिजेत. त्यासाठी तुमच्याकडे तशी कॅपॅसिटी पाहिजे. काही जणांना असं वाटतं की त्या इंस्टाग्रामच्या स्टेटसमध्ये दिलं असतं की मोठी मोठी भाषणं टाकली असतात. आता बघा तुम्ही भविष्यात मी दाखवीन तुम्हाला. तू भविष्यात पण तसाच असतो दळबदरी. कारण तुझ्याकडे एवढा वेळ आहे की तू इंस्टाग्रामवर आहेस. ज्याच्याकडे वेळ नाही तू पुस्तकात वेळ घालवेल. अभ्यास करणारा इंस्टाग्राम आहे का? मला आता वेळ आहे मी इंस्टाग्राम बघत बसीन. कारण माझ्या लाईफचा बराच पार्ट मी काय केलाय. कष्टात घालवलाय मी निवांत मी इंस्टाग्राम बघीन. पण तुम्ही या 18-19 वर्षाच्या वयात जर इंस्टाग्रामवर घालवत असशीला, तुम्ही वयाच्या 35शीत पण इंस्टावरच असशीला किंवा नवीन एखादं डिव्हाइस आलं त्यावर पण तुम्ही पडीक असणार आहे. म्हणून ही जी काही वेळ आहे त्या वेळेचं तुम्ही सोनं करा. कारण वाहत्या गंगेत हात धुवायचे असतात. गंगा एकदा वाहून गेली तर परत येतात. दगडं राहतात. ती दगडं स्वतःला मार नाही तर दुसऱ्याला वाळू राहत नाही, वाळून येतात रात्रीतनं चोरून. ठीक आहे? त्यामुळे वाळूचा विषय नाही, दगड असतात फक्त. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर ऑल ला क्लिक करा.